उत्कृष्ट असा संत प्रकरणामधला अभंग असून या भागामध्ये संतांच्या संगतीमध्ये राहिल्यावर काय लाभ होतो, काय बदल होतो, काय क्रांती होती याचं वर्णन या अभंगात केलेलं आहे. विठ्ठल सालाबाद प्रमाणे आपल्या इथं 47 वर्ष आहे. म्हणजे जवळजवळ एकच वर्ष झाले 4 तपाला. 12 वर्षाचं एक तप असतं. तुम्ही कोणतं काम 12 वर्ष नित्य नेमानं दुकान टाकलं, 12 वर्षे घरला बदलू नका, मॅटर बदलू नका, जागा बदलू नका आणि गिऱ्हाईक तुमचं काय म्हणतात ते मालकी बदलू नका. 12 वर्षे त्यानं जर त्याप्रमाणे धंदा केला तो 12 वर्षानं लखोपती झाल्याशिवाय राहतच काय तप आहे. तपसा कल्मश मानती. आपण जेव्हा 12 वर्षे कोणतंही कार्य करा, एखादा साधू एखाद्या ठिकाणी 12 वर्ष स्थिर राहायला औषधच झाला. साधूचं रहनी सहनी आणि गहिनी पूजल्या जाते. आसन पक्क तसं गल्ल्यावर बसणारा आसन त्याचं पक्क. तसं आपल्या इथं आदरणीय परमपूज्य ब्रह्मलीन रामगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सूर्यनारायणाचं मंदिर त्यांनी स्थापन केलं आणि त्यामुळे बाया बापड्या सर्व लोकांना या पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाचं दर्शन. आणि सूर्यनारायण भगवान म्हणजे बाकीचे देवाला परोक्ष अपरोक्ष ज्ञानानं जाणावं लागतं, पण एकच देव असा आहे प्रत्यक्ष अपरोक्ष. एकच देव सूर्य भगवान असा आहे, रोज आपल्याला दर्शन देतो. बरोबर, रोज पहाटे उठलं की दर्शन. बरं खाली दर्शन देत नाही, तो उगवला की कोणाला उठा म्हणायचं काम आहे का? पक्षाला नाही, माणसाला नाही, गाईला नाही. फटफट झालं न उगायचा वेळ आला की मसल वळडती, गाई वळडत्यात, वासरं वळडतेत, माणसं उठते, बाया झाडू लावतात. सडा सूर्यनारायण निघाला. सूर्यनारायण म्हणून सूर्यनारायण भगवान. सूर्य म्हणजे काय? सरती आकाश इथे सूर्य, की जो आकाशामध्ये काही आधार नसताना घुमत इकून इकडं इकून इकडं. आधार आहे काही त्याला? कारण रोडाचा आधार एखादा रोड आहे का? रोड नाही, पूल नाही, काही नाही. रोज तो सरती ती सूर्य किंवा सूर्यबाई सर्व देवानाम आत्मा. सूर्य उपनिषदामध्ये सांगितलं सूर्य भगवान म्हणजे सर्व देवाचा काय आहे? आत्मा आहे. आणि अशी संकल्पना आदरणीय ब्रह्मलीन रामगिरी बाबाला झाली असते की जेव देव बाकीचे देव मूर्तीमध्ये आहेत, पण प्रत्यक्ष पाहायला त्याला साधना अनुष्ठान लागतं. पूजा पाठ जप ध्यान धारणा लागते. पण या देवाला हाडकं फोडणाऱ्याला दिसलाच, माळकऱ्याला दिसला, पिदाड्याला दिसला, तो काहीच भेदभाव करत नाही. आणि म्हणून म्हटलंय उपनिषदामध्ये सूर्य वै सर्व देवानाम आत्मा. सूर्य म्हणजे सर्व देवाचा आत्मा. सूर्याच्या जन्माची कथा आलेली आहे शास्त्रामध्ये. जन्म कसा झाला? सूर्य भगवान इथलं मंदिर आहे म्हणून थोडस तुम्ही बोलायलो. तुम्हाला माहिती असावी, सांगितलं असतं परमात्म्याला, पण पुन्हा डबल जास्तच माहिती. सूर्याची माय कोण, बाप कोण आहे का माहिती? ऐकलं की रोज पाहतो, पण माय आणि बापच नाही. झालं त्या लंकेमध्ये हनुमानजी गेले, सर्व लंकेमध्ये फिरत 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 पाहिलं तर हनुमंतानं सर्व लंकेमध्ये बाहेरून आकार मंदिराचा आणि आतमध्ये आकार काम क्रोध लोभाचा. इथं पार्ट्या चालल्या, जुगार चाललाय, नाचणं चाललंय त्या लंकेमध्ये.
एकच घर असं दिसलं की बाहेरून घर आणि आतमध्ये मंदिर. ते होतं बिभीषणाचं. श्रीराम जय राम जय राम लिहिलेलं होतं. पाहिल्याबरोबर हनुमानजी म्हणले, अरे श्रीराम जय राम, माझा सक्का भाऊ आहे. सक्का भाऊ बिभीषण. पण एकानं माय नव्हती पाहिली आणि एकानं बाप नव्हता पाहिला. दोघं शक्य भाऊ. माय कोण नव्हती पाहिली हनुमंतराय, बाप कोण नव्हता पाहिला बिभीषण. मिळालाच नव्हता रामजीकडे जाऊन. तसं म्हणजे सांगायचं की आपण पूजा करतो, सर्व करतो, पण त्या सूर्य भगवंताच्या आईचं बापाचं नाव काय आहे नुसतं इथून पुढे ध्यानात ठेवा. या वेळेस देव आणि दानव यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये दानवाने देवांना खूप त्रस्त केलं. मग सर्व देवाची आई हे अदिती आणि सर्व देवाचा बाप आहे कोण कश्यप ऋषी. आणि मग आदितीनं त्या परमब्रह्म परमात्म्याला विनंती केली की या दानवाचा सत्यानाश नायनाट करण्याकरता असा सूर्यासारखा मला सूर्य रूपानं पुत्र दे. आणि मग आदितीनं साधना केली आणि साधना केल्यानंतर तिच्या पोटी सूर्य भगवान आले. सूर्य भगवान मग सूर्य भगवंतानी त्या दानवाचा सर्व संहार केला आणि देवतांचं त्या आधिपत्य प्राप्त करून दिलं. सूर्य भगवान जो सरती आकाशे इति सूर्य किंवा पुष्कळ व्याख्या केलेल्या आहे. सूर्यात भवंती भूतानी सूर्योपनिषद. सर्व भूत सूर्यापासून, भूत म्हणजे प्राणी, सूर्यामध्ये पुन्हा सर्व उत्पन्न होतात आणि सूर्य प्रविलियंते त्याच्यामध्येच सूर्यं पालयन्ति सूर्ये प्रलिव्यन्ते सूर्याय नमः. त्याप्रमाणे सूर्य भगवान आणि त्या सूर्य भगवंताचं मंदिर आपल्या जवळपास कुठेच नाही. बाबाला संकल्पना झाली आणि सूर्य भगवंताचं मंदिर. सर्व देवात सूर्य देवच कसा आहे, रोज सर्वसामान्य प्राण्याला त्याचं दर्शन होत. बाकी देवाचं दर्शन नाही. पांडुरंगाचं दर्शन करा जा कुठं पंढरपूरला, म्हणले ओंकारेश्वर दर्शन जा, म्हणले ओंकारेश्वरला, ऐक ना. बालाजी दर्शन बालाजीला जा, रामेश्वरात दर्शन रामेश्वरला जा. पण सूर्य दर्शन घ्यायला जाणं लागतं कुठं. तुम्ही तुझ्या घरात असू द्या, दारात असू द्या, हडकाच्या ताटावर असू तरी सूर्य दिसतो. काही खा तरी दिसतास, सर्वाला दिसत. एवढा मोकळा देव हे काही नाही. बरं दिसतो पण तो दुसऱ्याला दाखवतो बी ना त्याच्या प्रकाशामध्ये. म्हणून सूर्य उपनिषदा म्हणलं आहे, सूर्य म्हणजे मित्र. शन्नो मित्रस्य मूर्णो शन्नो भवत्वर्यम्मा. शांती पाठामध्ये सूर्य भगवान म्हणजे मित्र. मित्र म्हणजे जसा सूर्यप्रकाशानं जगाला प्रकाशित करतो, जगाचे काम आपोआप सुरू होतात. नफ्यावाल्याचे नफा, तोट्यावाल्याचे तोट्या, सर्व सूर्यप्रकाशामध्ये होतात. कोणाला तो प्रतिबंध करत नाही. सूर्य भगवान मित्र आहे आणि दोस्त नाही. लक्षात ठेवा, दोस्त वेगळा, मित्र वेगळा. मित्र त्याला म्हणायचं जो आपल्या जीवनामध्ये सूर्यासारखा प्रकाश पाडतो, प्रगती करतो, उन्नती करतो, उत्थान करतो, त्याला काय म्हणायचं? मित्र. आणि दोस्त, दोस्त कोणाला म्हणायचं? दोस्त त्याला म्हणायचं तो म्हणतो चल ढाब्यावर माळ काढून पार्टी करू.
म्हणजे जो जिंदगी करतो उद्ध्वस्त त्याचं नाव म्हणून दोस्त लक्षात टप्पराला म्हणायचं. सूर्य म्हणजे मित्र लक्षात. अशा प्रकारे सूर्य भगवान यांच्या आपण प्रांगणामध्ये आणि या ठिकाणी 47 वर्षे म्हणजे 48 वर्ष एकच वर्ष तुम्हाला 4 तपाला झाला राहिले बरं का एकच वर्ष तेवढं वर्ष झालं की तुमचे 4 तप झाले. अखंड हरिनाम सप्ताह एवं सूर्यनारायण विष्णू या यज्ञ आहे. श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ 16 आहे आणि भागवताचार्य परमपूज्य श्री दिगंबर स्वामी अमोलानंदजी महाराज यांच्या मुखारविंदामधून तुम्ही भागवत आहे. एका साधूच्या मुखातून भागवत आहे. कधी लक्षात ठेवा. साधूच्या भागवतात ज्ञान आणि ब्राह्मणाच्या भागवतात दान. लक्षात ब्राह्मण तुम्हाला सांगणार एखादा असा ब्राह्मण रागू नको बाप्पा मला शाब्दिक मी खरं बोलायला लागलो. हे आणा ती आणा ती आणा म्हणतो का महात्मा एखादा हेच करायला पाहिजे तेच दान करायला पाहिजे तेच दान करायला पाहिजे. वर्ध्यामध्ये माझं भागवत झालं तिकडं एक ब्राह्मण जवळजवळ त्यानं 80 भागवत ऐकले आणि माझं भागवत ऐकलं तर आनंद वाटला. मग त्याचे पुतणे आणि पुतणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते चंद्रपूर आणि त्यांचे काका मोठे महात्मा होते. सुकळी म्हणून गाव आहे मोठी अंजनी आणि वर्ध्याच्या मध्यात मोठा आश्रम आहे. त्या महात्म्याचा ब्राह्मण पैलवान हे दोघं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असल्यामुळे दर्शनाचा काकाच होते. पाया पडा गेले. ते म्हणले बाबू तू भागवत लावत पण भागवत म्हणले संन्यासाला सांगा जातगीत पाहू नको. भागवत संन्यासाच्या मुखानं साधूच्या मुखातून ऐक बामणाच्या मुखातून तेवढं तुला खरं मिळणार नाही पण साधूच्या मुखातून खरं खरं मिळेल. माझं भागवत त्यानं ऐकले तर मला पण सांगा अरे म्हणले मी त्या पाचोडला भागवत केलं होतं ऐकलं होतं त्या संन्यासी निळकंठ सुरू आले तो गोनार म्हणजे जिल्हा काय म्हणते त्याला एक्झिक्युटिव्ह म्हणजे जिल्ह्याचा बॉस दोघं TW मध्ये दोघं आले म्हणले स्वामीजी असं असे आमच्या काकांचं काय म्हणले आम्हाला भागवत म्हणले कसं काय बामणं तुमचे खूप आहेत ना नाही म्हणले आमचे काका म्हणले की साधूच्या मुखातून भगत संन्यासाच्या मुखातून भागवत तुमच्या दैवानं संन्यासी भेटला का नाही तुम्हाला कधी ध्यानात म्हणून मी म्हणतो भागवत म्हणजे सदाशैव्या सदाशैव्या इयं भागवती कथा भागवत कथा आहे महाराज. भगवता प्रोक्तमिती भागवत. या भगवंतानं स्वधामाला जात असताना आपलं पूर्ण तेज भागवतामध्ये ओतप्रोत केलं म्हणून ग्रंथ नव्हे हा श्री असं सुंदर भागवत तुम्ही ऐकायला लागला. आणि त्या भागवतामध्ये माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. मला वाटतं 3रा दिवस नाही का आणि सर्व महात्म्य ठेवले तुम्ही कोण यायचा उठ आला काय भत्रावाल्याच काय भानगडे अरे बाबा त्याच्या पण सुरुवात झाली. आम्ही काय आता आलो डोंगरातले तिकडे येत उत्तर भारतामधले ठीक छान आहे चांगली संकल्पना आहे तुमची लक्षात. आता असे महाराज ठेवल्यावर त्या महाराज सुतक पडायचं कामच नाही. संन्यासी मरतच नाही कोणत्या तेच मूर्ती असते सुतकच सप्त्यात एकही कीर्तन फेल होणारच. बाकी ग्रस्ती असते तर सासू मेली मेवना मेला चाली मेली काही ना काही सुटत इथं बिगर सुटकेच महाराज. खूप छान बरं का धन्यवाद तुम्हाला. असो चला आपण आता आदरणीय आपले हरिभक्त रामकृष्ण महाराज हे तर ब्रह्मच काही करा तुम्ही म्हणलं कस काय ते करत येते म्हणलं बरं साक्षी चेता केवलो निर्गुण तिकडच येत आणि तिकडच जात मी काय अंगाला लागू देत नाही. असा साधू हुशार आहे पाहायचं कामच. जमा करा खर्च तुम्हीच करा उकलं चुकलं बदनाम तुम्हीच व्हा मी मोकाट
साधूचं जीवन युक्तिमुक्त जगतोबर साधू लक्षात. तुम्ही एक तुमकडे घुसत तसं नाही. साधूचं अगदी असोनी संसारी जीवे वेगोपरी. नाव पाण्यात असावं पण पाणी नावेत नसावं, तसं आपल्या रामकृष्ण बाबाचा उडाला. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायादीक. संताच्या संगतीचा थोर लाभ होतो म्हणजे झाला. म्हणजे असं उष्ण आहे का? संगत आणि साथ दोन गोष्टी. साथ वेगळी आणि संगत वेगळी. साथ म्हणजे शरीराबरोबर असते आणि संगत म्हणजे मनाबरोबर असते. तुम्ही इथं बसलेत, आपण एकाच स्टेजवर एकाच जरी बसलो ही साथ आहे, पण एकेकाच्या मनात चितकले की मग संगत. म्हणून संताची संगत. संत म्हणजे काय? साधी सोपी भाषा. जो नेहमी राहतो शांत त्याचं नाव संत. सोपी भाषा. त्याच्या पुढची भाषा मग ते का जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपली तोची साधू ओळखावा देवते तेचे दानावा. रंजले गाजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव येथेची दानावा. एका रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. कपड्यात नाही देवते तेची जाणावा. झोपलो की झोपलोच. आधीच कटाळा आलाय. 4 घंटे येते पुराण सांगू. जे का रंजले गांजले अशा संगत. शास्त्रामध्ये संगती 4 प्रकारच्या सांगतात. पक्की गाठ बांधून घ्या. योगाला पुढे तर पुन्हा विचारीन तुम्हाला मी गेल्या वर्षी संगत किती. 4 संगत. पहिली संगत जडाची, दुसरी संगती जीवाची, तिसरी संगती देवाची आणि चौथी संगती संतांची. जीवनामध्ये 4 संगती सहज मिळतात. आपल्याला कळत नाही का महाराज संगीलन का काहीतरी वाटत. पण पहिली संगती जडाची. लेकरू जन्मलं आई त्याला स्तनपान केलं की झोक्यात टाकते. झोका कसा बोलतो का? जड. थोडं मोठं पोरग झालं नेमकंच उभं राहिलं की 3 चाकाचा गाडा. संगती कोणाची? जडाची. थोडं मोठं झालं 10 5व्या 7व्या वर्गात क्रिकेट खेळायला लागलं. 3 दांडून 1 चेंडू. संगती कोणाची? त्याच्यापेक्षा मोठं झालं दुकान टाकलं. 10,000चा गल्ला. संगत कोणाची? गल्ला याला बोलतो का हे गोल्याला माझं म्हणते? गल्ल्याला हे माझं म्हणते. गल्ला म्हणतो काही मामाला नाही. संगत जडाची. कापूशी काय गेला रस्त्यात चोरानं धरला. 2-4 लाख रुपये जवळ होते. चोर आले म्हणून लांब फेकून दिली. झुडपात गट्टी. चोर बद बद मारायले पण पैसे काही सांगत. मरणाचा मार खा लागलाय पण पैसे सांगा ना. पण ती गड्डी काही म्हणून माझ्या मालकाला मारू नका. तू मार कोणाशी खा लागला की तुला विचारत का? म्हणजे किती पहा पण शायने का मूर्ख म्हणा काही समजत. जे तुम्हाला विचारत नाही ते तुम्ही माझं म्हणता आणि जो माझं म्हणतो त्याला तुम्ही माझं म्हणत नाही. देव तुम्हाला म्हणत नाही का माझं? ममैवांसो जीवलोके
प्रतिष्ठानी कर्षती ममय वंश भगवान असतील माझे माझे अंश बाप नाही मग का पोरग आमचं किती मग आहे ना अवलाद मई आहे तुमची अवलाद कशी असू बेवडी असू म्हणताय का तशी आपण बी कशी आहेत पण जेव्हा म्हणतो का नाही आपण माझी ममय वंश जीव लोके जीव भूत सनातन माझ्यासारखं सनातन आहे मर्क नाही अज्ञानामुळे देह मी माझा म्हणून मरतो म्हणतो पण तसं नाही भूत सनातन म्हणजे देव आपल्याला आपलं म्हणतो आपण देवाला आपलं म्हणत नाही धन संपत्ती पैसा ते आपल्याला कधी आपलं म्हणत नाही आपण त्याला आपलं म्हणतो म्हणून पहिली संगती कोणाची कोणाची संगती पहिली गेले विषय पैसे म्हणताना पक्के ध्यानात पण हा गेले पण हा जाय जडाची हा इथले ते विसरू नका जडाची संगती पहिली दुसरी संगती जीवाची जन्माला आला आई वडील जीव झाला बायको जीव शाळेत गेला पोर जीव चोरी करायला संघ गेला कोण संघ ते बी जीव किसा कापा गेला संगत बसत ते बी जीव संगती जीवाची तिसरी संगती देवाची श्रीमद भागवत कथा तुम्ही ऐकायला लागलात देवाची संगती तुम्ही कीर्तनामध्ये जेवढ्या वेळ बसला हे तुमचं अनुष्ठान आहे कथाधीसु अनुराग भक्ती शालील ऋषी म्हणतात तुम्ही कथेमध्ये बसले तुम्ही भक्ती करायला लागले एकाग्र चित्तानं बसायचं कीर्तनामध्ये असं बसायचं कीर्तन आपल्यात बसलं पाहिजे आपण कीर्तनात बसतो पण कीर्तन आपल्यात बसत 47 वर्ष झाले तर गुन्हाकार करा 47 गुन्हेले 8 महाराज किती महाराज झाले सर्व गुन्हाकार एवढे महाराज तुम्ही उगाळून पेले का नाही 47 वर्ष तुम्ही तुमचे बाप दाते गुण गुण आला का माणसात कमीच भरतो नाही 47 वर्षापासून आपण 3 घंट्यापुरती जरी तुम्ही बसले ही संगती कोणाची आहे देवाची आणि चौथी संगती कोणाची आहे संतांची देवाच्या संगतीने देवाची कृपा होते दुर्लभम तमेवेत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय नाही मिळणाऱ्या गोष्टी दुर्लभ आहे पण देवाची कृपा झाली की हे तुम्ही इथं बसले तुमच्यावर देवाची कृपा आहे देवाची कृपा कृपाच नाही अति कृपा आहे तुळशीदासजी म्हणतात अति हरि कृपा जाई पर होई 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 अति हरि कृपा जाहि पद भोई अति हरि कृपा जाहि पद भोई अति हरि कृपा जाई पर होई अति हरि कृपा जाई पर होई पाऊ द्याई यही मार्ग सोई पाऊ द्याई यही मार्ग सोई पाऊ देही यही मार्ग सोई पाऊ देई यही मार्ग सोई श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय अति हरी कृपा जाही पर होई ज्याच्यावर अति कृपा झाली पाऊ देई यही मार्ग त्याचे पावलं कीर्तनाच्या मंडाकडे पळाल्याशिवाय राहत नाही त्याचे
पावलं पाव म्हणजे पाव देही यही मार्ग सोयी. कोणता मार्ग? मार्ग दावून गेले आधी दयानिधी दयानिधी संतते दयानिधी संतते मार्ग दावणी गेले आहे दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते जास्त विशेष टाळी त्याच्याकरता वाजवा कोणाकरता लाऊडस्पीकरवाल्याकरता वाजवा त्याच्यामुळं मजा यायची मला बी नाही तर काय लाऊडस्पीकर बडे महाराज विचारू काही काही तर आमचं कधी कधी असं दैव फुटत आहे असलेलं विसरून जात पण माईकवाला खरंच आणि आपल्या मराठवाड्याकडे माईकचा विशेष आहे तर म्हणून त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे अति हरी कृपा देवाची कृपा झाल्याशिवाय आपण देवाकडे इकडे येऊ शकत नाही आणि म्हणून पाहू दे यही मार्ग सोयी सत्संग मिळायचा असला तरी अव साधूची वाणी ऐकायची म्हटलं तरी सुद्धा काय पाहिजे सत्संग करायचा झाला म्हणले राम कृपा बिनू सुलभन सोयी विनू सत्संग विवेक न होई राम कृपा बिनू सुलभन राम कृपा बिनू सुलभन विनू सत्संग विवेक न होई सत्संगानं चांगले विचार येतात शिक्षण आहे साधूच्या ज्ञान साधूचं ज्ञान युनिव्हर्सिटीचं ज्ञान दोन्ही ज्ञान आहे ते ज्ञान पैगा भरवे तरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी साधूच्या ज्ञानानं संत पाल्या कोळी होता कोळी पण नारदाच्या ज्ञानानं वाल्याचा वाल्मिकी झाला बोलिले वाल्मिकी तैशेची करीन वरतून दावीन हे ज्ञान आहे आणि युनिव्हर्सिटी ज्ञान युनिव्हर्सिटी मध्ये डॉक्टर झाले लेक्चरर झाले प्रोफेसर झाले आणि आतंकवादी झाले आणि बॉम्बस्फोट केला दिल्लीमध्ये पाहिलं नाही सर्व डॉक्टर होते वकील होते हे ज्ञान या ज्ञानानं अतिरेकी बनतात पण या संताच्या ज्ञानानं संत बनतो आपल्या सारिखे करीती आपण सारिखे काय सुंदर भजनी आहेत मस्त मस्त 12 वाजता चालूच घ्या पण तुझ्या घरी झोपा गेल्याशिवाय राहणार नाही खूप सुंदर बर का अशी इथे भेटले चोर बी भेटा मला म्हणजे बरं खूप सुंदर सर्व असलं म्हणजे आनंद होतो ऐक बाई सुगरण असली तिला जर सर्व सामान मसाला फसाला व्यवस्थातला ती मस्त स्वयंपाक करत गण सुगरण आहे पण काय तेलच नाही मसालाच नाही काय डोंबलं करत ती बिचारी गंज आहे सुगरण पण सर्व अगदी सुंदर आपण सारिखे तात्काळ नाही काळ वेळ तया लागी तिसरी संगत कोणाची आहे कोणाची हा भागवत ऐकलं होते यजमान होत यजमान यजमान देवाची चौथी संगत कोणाची आहे
देवाच्या संगतीने देवाची कृपा होते आणि संत भेटतात, साधू भेटतो. आणि संताच्या कृपेने संत संगत झाल्या बरोबर महाराज येऊ कळतो ना आपले कसे कोण आहेत कळते. बैसता संताचे संग बैसता संताचे संगती बैसता सैताचे संगती बैसता सैताचे संगती वयो हरे कमलापती वयो हरे कमलापती वयो हरे कमलापती वयो हरे कमलापती आपुले रोहे चरणामती आपुले मोहे चरणामती आपुले मोहे चरणामती आपुले मोहे चरणामती निश्चयाची दृढ झाला बैसता संताचे संगती बैसता संताचे संगती बैसता संताचे संगती वयो कमलापती आपुले कोणी जाणवते निश्चय चित्ती दृढ झाला बैसता संताचे संगती वयो हरे कमलापती आपुले कोणी बैसता वा 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 काय टाळ काय वाजवून तुम्ही काय टाळे मंदिराने वाजवल्या बाबा बाबा काय तुम्हाला देवानी मनच पाठवा लोक हे घेऊन जा ते टाळ्या वाजवल्या आणि तसेच एवढा कुचरपणा लक्षात ठेवा. टाळीने वाजवली तर पुढे हात मिळत नसते चारही पाय कीर्तनामध्ये टाळी आणि चारही पाय पुन्हा पाय बी कोणते वाळू आहेत. खायला भेटत नाही पाणी प्यायला भेटत राजनाथ पाणी पितं कुठे खायचं वाच वाच असं बैसता संताचे संगती वयो आले कमलापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. निश्चय साधूच्या संगतीमध्ये लक्षात ठेवा. साधूचा क्षण आणि अन्नाचा कण कधी वाया जास्त अन्नाची चार्जिंग 3 पिढ्यापर्यंत चालते. मोबाईल चार्ज केला तर फक्त 1 दिवस चालते सकाळी म्हणजे काय झालं म्हणजे चार्जिंगच नाही तेवढ्याच मोबाईल मध्ये 2 लाखाचा काय मारते चार्जिंग अन्नाचं तसं भागवत तुम्ही ऐकायला लागलात जे भागवत शुकाचार्य त्या राजा परीक्षितला सांगू लागले. शुकाचार्याने विचारलं मरणासन्न माणसानं काय करायला पाहिजे. सुखदेव महाराज म्हणले याचं मरण 7 दिवसानं आहे आणि मरणासन्न
नक्की म्हणणाऱ्या माणसाबद्दल विचारायला म्हणजे काय चांगला असत मग खानदानीचा माणूस झाड जाणे फुले माणूस जाणे माणसाचे संस्कार घरातले बोलण्यावरून कळत आम्ही कोणा गावात गेलो लहान लहान पोरे भेट ए महाराज कोणा गावचा तू याच्या घरात संस्कार काही चांगले नाही पण तेच एखादं भेटतंय समोर बाबा काय पुढे ना समजायचं का आणि संस्कार माणस लक्षात ठेवा आणि संस्कार द्यायचं काम माणसापेक्षा महिला पोरं बिघडायचं काम पोरी बिघडायचं काम आई करते हा लक्षात जी आई आपल्या लेकराच्या चुकावर लेकराच्या अपराधावर पांघरून टाकते ती आई त्या लेकराला बिघडवते लक्षात ठेवायचं म्हणून आपल्या लेकराचे दोष कधी झाकून टाकायचे नाही नाही तर आतापासून दोष झाकून टाकले की पोरग पुन्हा पुढं मोठं डाकू एक पोरग एकुलत एक लाडकं होतं माहिती लय लाड करायचं एवढा लाड केला परानं एक दिवस शेजाऱ्याचा पितराचा तांब्या चोरून आणला माईने ठेवून घ्या त्याला वाटतं काम जमलं 8 दिवसानं मोठं भगून आलं माईने ठेवून घ्या अपराध झाकायले महाराज असं करता करता त्याला वाटलं आपण चांगलं करायलो माय आपल्याला कापूस करून आणून टाकायचं कापसात टाकायचं माय कोणी पाहिलं ना बरोबर टाक 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 पहा माहिती राक्षसी कापूस आणता आणता पोराला वाटलं हे काय धंदा बरोबर नाही चांगला व्यापारी हे कापूस विकायला त्या म्हैशाण्याला तिथून त्यानं 10 लाखाचे कापूस गड्ड्या घेऊन येऊ लागला रस्त्यामध्ये मोटरसायकल रस्त्यामध्ये अडवला महाराज 10 लाख रुपये घेतले त्याचा खून केला घरी आणून दिला माय म्हणजे आणले का माय बरं झालं म्हणलं विहीर फोडू बागायत करू ठेवू दुर्दैव असं की तो पकडला गेला कोर्टामध्ये केस झाली आणि केस झाल्यावर त्याला फाशीची शिक्षा आणि फाशी शिक्षा झाल्यावर मग ज्या दिवशी फाशीवर द्यायचंय तर विचारतात फाशी देणाऱ्या माणसाला की तुला शेवटची इच्छा काय तो म्हणला काय नाही मला शेवटची इच्छा माझ्या माईला भेटायची ते म्हणले तुला जाता नाही त्या माईला घेऊन येतो आम्ही मग घेऊन या काय पोलीसच्या लाल दिव्याची गाडी गेली माईला वाटतं महापर्यंत भेद पराक्रम केला मला लाल दिव्याची गाडी आधी माई गेली बसून आतमध्ये आणि बसवली मध्ये आल्याबरोबर बाळा बाळू कशाला बोलवलं माय इकडे मग तुला बोलायचं काय बोलायचं जवळ येते कानात बोलायचं अशी जवळ आई होती कानाजवळ तोंड नेलो आणि अशी आईच्या तोंडात मारली गेल्यावर मला मूर्ख आईला मारता का तू ते मला साहेब मूर्ख नाही ही मूर्ख आहे आज मी खुनी झालो डाकू झालो चोर झालो मला हिनं केलं मला चोर समाधान केलं नाही दोस्तानी केलं नाही परिस्थितीने केलं नाही मला चोर केला असेल तर माझ्या दुष्ट आई तुला कस काय तुझ्या आईने चोर केलं तुला म्हणजे पहिला तांब्या आणला हिने ठेवून टाकून बघून आणलं ठेवून घेतलं कापसा आणले ठेवून घेतले आणि हे पैसे बी आणले ठेवून घेतले महाराज लक्षात ठेवा पण कधी बी लेकराचा कधी लाड करू नये अधिक प्यार से बेटा बिघडे अधिक प्यार से बेटा बिघडे भेद देने से नारी पोराला 100 पैकी जर 95 मार्क मिळाले त्याची माय सांगत चुकते मोहपूर्ग लय हुशार हा 95% मार्क पण कोणी आलं की पाहुणा शेजारी कोणी सांगायचा दणकट मोहपूर्ग लय हुशार
मग पोरग लय हुशार. वर्ग ऐकत ऐकत फुगत ते. मी लय हुशार, मी लय हुशार. अभ्यास करत सोडून दिला. दुसऱ्या वर्षी 75%. अधिक प्यार से बेटा बिगड़ी, भेद देने से नारी. गोपनीय गोष्ट महिलांना सांगू नये. लोभ देने से नौकर बिगड़े. नौकर किती मार्क इमानदारीने काम करत असला त्याला लालच देऊ नये. असा इनाम तुम्ही दिवाळी फेवळी द्याचा, पण कामाबद्दल लोक काम केलं नाही घे तुझ्याकडे 500 रुपये. काम 8-15 दिवस काम केले कधी म्हणते मालकानं पैसे दिले. आता हो द्या आपलं हळूहळू पडे जास्त त्याला खरं घेणं नाही घेणं कंदी नऊ घेणं टाकायचे त्याच्यात खरं आपण बिघड. म्हणून लोभ देने से नौकर बिगडे, धोका देने से यार. मित्रत्वा किती जरी असली मित्रता पण धोका दिला की काम बिघडत. म्हणून गुण मिले तो गुरु बनाओ, चित्त मिले तो चेला, मन मिले तो मित्र बनाओ, नाही तो रहो अकेला. या करता सांगायचं तात्पर्य की लेकराला संस्कार देण्याचं काम वडिलाच्या पेक्षा आईचं जास्त. आईने लेकराला चांगले संस्कार दिले, मुलगी आहे तिला चांगले संस्कार, मुलगा आहे तिला चांगले संस्कार. नाव निघतं आईचं. आई भांडकुदळ असली की पोरगी भांडकुदळ निघाल्याशिवाय राहतच. मातृदोषेन दुःशील, पितृदोषेन मूर्खता. माय भांडकुदळ लग्न होऊन पोरगी गेली की तिकडे ते भांडून 2 घर करते. काय झालं आता लग्न झालं 6 महिने काय बिघडलं. अहो काय सांगा म्हणले नवीन सून पहिले लय भांडकुदळ हो. मायेत तशी कुठं आलं माईकडून लोन आलं. मायेत तशी लेक तरी कशी. म्हणून आईच्या संस्कारानं आणि वडिलाच्या विचारानं लेकर वाढत असते. विठाला परीक्षिताचे संस्कार काय सांगायला मी. अन्नाची चार्जिंग 3 पिढ्यापर्यंत चालते हे चाललं होतं. परीक्षिताला विचारलं सुखाचार्यानं, बाबू तू कोणाचा आहे रे. ते चांगलं बोलत तू स्वतः तुला काहीच तू महात्मा दिसतो. कारण तुझे प्रश्न आत्मिक संमत. असा प्रश्न केला. ज्ञानी लोक त्या प्रश्नाची काय करतात किंमत करणार. कोणाचा येतो आता माणूस परिचय सांगितल्यावर जर बाप जर बेवडा असला ते सांगत का मी आमच्याच आहे म्हणून. त्याचा कोणी चुलता सरपंच आमदार त्याचा नाव त्याचा भाषा आहे त्याचा पुतणी असा घेतात. तसं यानं परिचय सांगितला मला मी धर्माचा नातू. धर्माचा नातू अरे धर्मराज म्हणजे हो. तुझ्या धर्मराज जो आजोबा आहे त्याच्या यज्ञात मी एकटा जेवलो. अन्न हा कसा अन्नाचा प्रभाव आहे. तुम्हाला तर माहिती आहे निवडणुकीमध्ये कसा अन्नाचा प्रभाव. पैसे घेतले आणि तिकडे हॉटेलमध्ये मोकळं दारू मोकळे खाणं मोकळे संपले हाले काम ते बी खाऊ गोष्ट खरी गोष्ट. मग काय म्हणतो पैसे आपण त्याचे घेतले पण त्याचा आपण खाल्लं नाही. एक तरी फुली मारायला पा अन्न अन्न जागवत माणसं. सुखदेव महाराज म्हणले तुझ्या आजोबाचं मी अन्न खाल्लंय तुला मी भागवत सांगितलं. आता 3री पिढी आहे. पहिली पिढी धर्माची, 2री पिढी अभिमन, 3री पिढी राजा परीक्षिताची. म्हणून साधूचा क्षण आणि अन्नाचा कण कधीच वाया जात नसतो. म्हणून 4थी संगती कोणाची साधूची. पहिली जडाची, 2री जीवाची, 3री देवाची, 4थी संत. 3 संगतीचा परिणाम सांगतो. जडाच्या संगतीनं आसक्ती वाढ. ज्याच्याकडे 2 लाख रुपये त्याला किती करावं.
ज्याच्याकडे एक ट्रक आहे त्याला काय वाटतं ट्रकवाले आहे की नाही? एखादं घ्यावा ज्याच्याकडे इथं घर आहे त्याला वाटतं म्हणत्याला प्लॉट तरी घ्यावा असं ठेवायचं. ज्याच्या दुकानचा गल्ला 10,000 आहे त्याला काय वाटतंय दुकान वाढवा 20,000 गल्ला झाला. अहो ज्या बाईकडे 100 साड्या आहेत ती दिवाळी आली की नवऱ्याची खुशामत करते वय या वर्षी दिवाळी आहे बरं का ध्यानात ठेवा बरं का. अरे घरात ऋतू आला ना ह्या साड्याला आग लावती का पण कशाला आसक्ती किती साड्या असल्या तरी बायला समाधानच. आपण एक तर बाई तिची 3,000ची आपल्याला जोडत होती आणि ब्रह्मचारी होती लग्न झालं तुम्हाला माहिती कोण जय ललिता असं हे ध्यानात आहे. त्या बाईकडे काय साड्याचा गणतीच नाही आसक्ती जडाची शक्ती मी जेवढं जमा करसान जड एवढी आसक्ती जास्त मनुष्य. पुन्हा मुंबई द्रुतगती रोडवर अपघात झाला आणि अपघात झाल्याबरोबर गाडीत कुटुंब पुरं होतं 2 मुलं 2 सुना 2 लहान लहान लेकरं म्हातारी. अपघात झाल्याबरोबर ते सुनं मेली सुना मेल्या पोरग मेलं लहान लेकरू मेलं पण म्हातारी चिरली चांगली जिवंत. तिनं पाहिलं आपलं पोरग मेलं नातू मेला सर्व मेलं तशीच ती कन्हत कुथत पोराच्या गळ्यात ते लाकीट काढली मुद्या काढली दोन्ही लेकरं लाकीट मुद्या सर्व त्या अंगठ्या सर्व काढ्या सुनाच्या गळ्यातल्या त्या एक दाण्या काय असत्या चपार का बुठार केली सर्व हे सर्व जमा केलं त्या म्हातारीनं पहा आणि मांडीवर घेतले पुरं गठुलं आणि पटकन मरून गेली. काय असं किती असं म्हणून जडाची संगत जेवढी करता जडाच्या संगतीने आसक्ती वाढते जीवाच्या संगतीने मोह वाढते. बापाचा मोह लेकरावर असतो लेकराचा मोह नसतो. बापाचा मोह असलो बापाला पोरांना दारू पिऊ नाही पोरांना कीर्तनाला जात जावं पोरांना चांगलं वागत जावं पण पोरग वागत का याचा मोह त्याच्यावर पण त्याचा मोह बापावर नाही आणि मोह नाही म्हणून ऐकत नाही. नवऱ्याचा मोह बायकोवर बायकोचा मोह नवऱ्यावर लग्न झालं की एकमेकाचा मोह मारा दोघं एकूण एकाला सोडून खात मनठ्यात गेलं तर 12 वाजेपर्यंत ती येत नाही तशीच बसती वाट म्हातारी म्हणती पोरी ते का लवकर येणार आहे का 12 वाजता जेवण घेऊन तू नाही ती आल्यावर जेव एवढं प्रेम मोह किती असत एवढा मोह अहो त्या मोहापायी ती नवऱ्यानं म्हणते तुम्हाला अक्कल नाही हे मुख काय का तुम्हाला कळतच नाही का तरी मुख का तुम्ही डिम लाईट आहेत का तरी मुख का तुमचा फ्यूज गेला का तरी मुख बोलतच नाही. शेजारी मित्र मला काय म्हणला ती बायकोवर तुला तसं बोलत तू बैल हालतो नदी बाळासारखं हो काय बोलत नाही काय नाही ती बोलत ती पण मनात काय नाही लय जीव लावती सांगा बापा हे रामा 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 खरा अपमान खरं दुःख महाराज लक्षात ठेवा काय जीवाच्या संगतीनं मोह मोह मोहापायी एखाद्या आईचं लेकरू 16 किलो वजनाचं असलं तिला फुलासारखं वाटतं तिला वाटतं का वजन त्या माईला बिचारीला नाही लंगडा असू पांगळा असू 10-12 किलो वजनाचं लेकरू मस्त फुलासारखं त्या प्रवासाला निघाली दुसरी बाई सोबती होती 1-2 फरला गेल्यावरती म्हणते घ्यावं बाई जरा कंबर लई करून आली घ्या दर्शक ती घेती आणि दर्शक गेली अर्धा फरला मा काय लटकून कमाल येत यावाली काय मोह आहे त्या बाईचा विचार मोहामुळे जड लेकरू हलकं लागत मोहामुळे बायकोचे शब्द गोड लागत येत तुम्हाला अनुभव आहे सर्वाला संसारामध्ये किती दुःख आहे सर्वाला माहिती आहे पण लेकराला सांगत पोराला सांगत पोरग होते महाराज
कोणी जाऊन बसून बरबड्या, कोणी जाऊन बसून निळकंठ. आपली वावर कोण सांभाळ, पहिलं कोण सांभाळ, अशी गंमत आहे पहा. संसारामध्ये पाहिलं तर कसं आहे म्हणले, संसार दुःख मुळ सोयीकडे. अहो एवढंच नाही, सुखाचा विचार नाही. सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार. हे दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कुठे. हे दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणजे काय, सुखाचा विचार सोडून द्या, हा विचार पण नाही हो. पण आपण माग सुखाला मी करीची तळमळ. रात दुकान कशा करता, सुखा. दारूचं दुकान कशा करता, सुखा. मटणाचं दुकान कशा करता, सुखा. किराणा कशा करता, सुखा. अरे बाबा, सुखाचा विचार काही करतो, त्याच्यात सुख नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयन मुक्ती येते नाही केला, हिंमता दिशा चिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयन मुक्ती येते नाही केला, हिंमता दिशा चिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. या संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई. वाटलं तर सुखाचा विचार नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एका माणसाला बाज आणि गादीन उशीशिवाय झोप येत नव्हती. कोण्या गावाला चाललं की माणूस सुरुवात दर्शन घ्यायचा, त्याच्या डोक्यावर बाज, त्याच्या डोक्यावर गादी, त्याच्यावर उशी निघाला. योगायोगाने त्याला माणूस भेटलाच नाही. गावाला जायचं अर्जंट होतं, स्वतःच बाज डोक्यावर, गादी बाजावर, उशीवर निघला कणत कुठत रस्त्यात. एक दोन गावया लोक म्हणजे काय बेजारी बापा, असं पाणी आहे का म्हणलं, तुम्हाला त्रास होत नाही काय म्हणले, दिवसात त्रास होतो पण झोपायला आनंद येतो. काय लोक तसं आपलंच आहे, दुसरं काय आपलंच. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढी. म्हणून चौथी संगती कोणाची आहे, संतांची. संत खरं बोलतात, मायबाप खरं बोलत नाही. त्याला माहितीये, पोराला खरं म्हणलं, अरे काय खरं नाही संसारात जायला होईन महाराज, फुकट खायला मिळते काय, का लोक पाया पडत ये सांगत. खरं सांगितलं बाप्पा लय जाय, नाही लय चांगले, जमीन घेऊ, तू लग्न झालं की असं करू तसं करू, पोरं गुंगून टाक. खरं सांगत तर कोण राहीन का. अहो त्या गणपतीच्या मंदिरामध्ये पोरं खेळत, गणपती ढेरी मोठी आणि बेंबी मोठी होती. खेळता खेळता एका पोरानं बोट घातलं, बिंबीत होता पाहुणा.
नव्वद घातवर दणक्यात गेला. ते म्हणला, "बाप रे, काय झालं?" लयच गार आहे. लयच गार आहे. ते गार मग दुसरं म्हणलं, आपण त्यानं त्याला अरे बाबा 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 काय झालं? लयच गार आहे. तिसऱ्याला तसं सरळ या घाला तीच बोंब आपली. खरं इमानदारी तुम्ही सांगितलं पण हो काय नाही संस्कारात काय सांगणार लय लोकांच्या रोजगार केल्या लोकांचे महिने घातले तेव्हा घरी गिरबर झाले कशाला करतो याच्यात सांगू सांगू गुटून टाकतो. पण साधूची दात मात्र खरंच आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. अरे आपलं कोण नाही रे नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. अंतिम जाशी एकल प्राण्या माझे माझे मनोरे, अंतिम जाशी एकल प्राण्या माझे माझे मनोरे, दासील एकल प्राण्या माझे माझे मनोरे, अंतिम दासील एकल प्राण्या माझे माझे मनोरे.